जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDCच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरंजे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, माननीय पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदी उपस्थित होते। पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अंमली पदार्थाच्या दुष्परिणामासंदर्भात सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करावी। त्यासाठी अंमली पदार्थाचे दुष्परिणाम सांगणारी लघु चित्रफीत तयार करून याबाबत शाळा महाविद्यालयातील मुले युवकांना अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्यात येईल। जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्रातील बंद कारखाने तपासणी मोहीम तातडीने पूर्ण करावी। जे उद्योग बंद आहेत, ज्या उद्योगासाठी परवाना घेतला आहे तो उद्योग तेथेच सुरू आहे का याची तपासणी करून विहित नियमानुसार कार्यवाही करावी। कारवाई करण्यासंदर्भात काही अडचण येत असेल तर संबंधित विभागास कायद्यात सुधारणा करण्याबाबत कळवावे। सांगली मिरज शहरातील CCTV कॅमेरे सुस्थितीत आहेत का याची तपासणी करावी। त्यांच्या दुरुस्तीसाठी व अनुषंगिक कामकाजासाठी अंदाजपत्रक तयार करावे, जेणेकरून त्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी देण्यात येईल, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शाळा कॉलेजच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यावर बंदी आहे। याबाबत महानगरपालिका, नगरपालिका व संबंधितांनी तपासणीसाठी आवश्यक कार्यवाही करावी। विटा येथील पत्रकारांवर मारहाण झालेल्या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली असल्याचं सांगून संबंधितांवर MPDA लावण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या आठवड्याभरात घडलेल्या घटना व त्या अनुषंगाने केलेल्या कारवाईचा आढावा घेतला। पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली। पहिला तर विषय जो गेले 3 आठवडे मी लावून धरला आहे, ज्या प्रकारे ह्या जिल्ह्यामध्ये नशा या विषयाला धरून कुठे इंजेक्शन्स सापडत आहेत, कुठे गांजा सापडतोय, कुठे प्रत्यक्ष ड्रग्ज सापडत आहेत। तर यावर आम्ही एक टास्क फोर्स अपॉइंट केला आणि माननीय कलेक्टर महोदय, या डिपार्टमेंटचे पोलीस अधिकारी, MIDCचे अधिकारी, असा एक चांगला टास्क फोर्स झाला आहे। याची दर सोमवारी बैठक सुरू केली। आजही बैठक झाली, आढावा झाला। गेल्या आठवड्यात पुन्हा गांजा पकडण्यामध्ये डिपार्टमेंट यशस्वी झालं आहे। शाळांच्या जवळ जी काही टपऱ्यांवर इंजेक्शन्स मिळतात, जी नशिली असतात, ती एका टपरीवरची ती पकडली आहेत आणि त्याच्यावर आता त्याच्या टपरीचं लायसन काढून घेण्यापर्यंत, लायसन बडतर्फ करण्यापर्यंत आम्ही कारवाई करू। आणि त्यामुळे नशा, ड्रग्ज या विषयामध्ये डिपार्टमेंट, प्रशासन खूपच कठोर भूमिका घेते आहे। यातलं आम्ही बक्षीस घोषित केलेलं आहे माझ्या स्वतःच्या वतीने। दर आठवड्याला जे अधिकारी याच्यामध्ये चांगलं काम करत आहेत त्याला माझ्या स्वतःच्या वतीने मी 10,000 रुपये प्रत्येकी कॅश प्राईज देतो आहे। एक चांगली फिल्म बनवण्याचा प्रयत्न चालला आहे की जी प्रबोधनात्मक असेल आणि त्याच्यातून शाळा कॉलेजमध्ये प्रामुख्याने हा विषय कसा पोहोचवतो। शाळांच्या 200 मीटर परिसरामध्ये तंबाखू विकता येत नाही, नशा वगैरे लांब। तर या टपऱ्या त्या नगरपालिका उडवणार आहे की नाही तर आम्हालाच नगरपालिकेवर कारवाई करायला लागेल। तर आता परीक्षांचा माहोल आहे आणि मग सुट्ट्या पडतील, पण जून होता होता जे तंबाखू विकतील आणि नशिले पदार्थ विकतील ती टपरी 200 मीटरच्या परिसरात राहणार नाही, अशी आम्ही कारवाई करतो। विट्याला पत्रकारांना झालेली मारहाण हा खूप गांभीर्याने आम्ही विषय घेतलेला आहे। 6 आरोपी अटक झाले पाहिजे, त्यातले 4 झाले आहेत आणि MPDA लावण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणं चाललं आहे।